जे क्षण वाट्याला येतील ना ते हिमतीनं जगायचे, आनंदानं जगायचे. संकट वगैरे सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. कुणाच्या वाट्याला संकट नाही रे मला सांगा. प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहे, दुःख आहे. पण ते संकट, ते दुःख थोडंसं बाजूला सारायचं, आनंदाचे 4 क्षण शोधायचे आणि धम्माल करायची. वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. म्हणून चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायला शिकायचं. मुलींच्या आई वडिलांना चिंता नाहीये मुलींच्या लग्नांची, पण मुलांच्या आई वडिलांना एवढी काळजी आहे. परवा सोलापूरला लग्न न जमणाऱ्या 5-50 पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा नेला. आता कलेक्टरनं कुठून यांची लग्न जमवायची? लग्नच जमत नाहीयेत साहेब. आमच्याकडे एकाचं लग्न जमत नाही, त्याला त्याच्या मित्रानं सांगितलं, म्हटलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे जर बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा म्हटला, मग लग्न जमतंय. मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार आहे? त्यानं सांगितलं 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते तसं फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे पोरांनो. फक्त मोठी स्वप्न बघायची, काहीतरी धम्माल आयुष्यात करायची, हे आज स्वतःला ठरवून सांगा. आपल्या प्रचंड ताकद आहे. आणि पोरांनो, आपण अशा भूमीमध्ये जन्माला आलो, या भूमीला छत्रपती शिवाजी राजांचा वारसा आहे. शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजे तुमच्या माझ्या समोर काही आदर्श ठेवले. मला वाटतं ते आदर्श आपल्या समोर असले पाहिजेत. मला माहित नाही गॅदरिंग फेब्रुवारी मध्येच का असतं. मी गेले कित्येक वर्ष बघतो सगळे कॉलेजचे गॅदरिंग फेब्रुवारी. का असते फेब्रुवारी मध्ये मला ठाऊक नाही. पोरं तर इतकी आतुरतेनं म्हणजे एरवी हिरवं दिसणारही फेब्रुवारी मध्ये अचानक गुलाबी दिसायला लागतं. आज कोणता डे? ओके ओके. काल कोणता होता? काल कोणता होता? त्याच्या आधी? ओके ओके ओके. हक डेला नक्की मिठी मारा, पण घरी गेल्यानंतर आईला असा हातात हात द्या, वडिलांना छान कवटाळून मिठी मारा. आणि स्पर्श कोणतेच वाईट नसतात. त्या स्पर्शांमधली संवेदनशीलता, सात्विकता आपल्याला जपता आली पाहिजे. किती दिवस झालेत आठवून बघा बरं की आपला आपल्या आईसोबत स्पर्श नाही, आपला आपल्या वडिलांसोबत स्पर्श नाही. आई वडिलांसोबत स्पर्श ठेवायला काय लागतं? सकाळी घरातनं बाहेर पडलात ना किंवा आज घरी गेलात ना, तुम्ही एक प्रयोग करून बघा. आईच्या पायावर असं डोकं ठेवा. आई काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. बापाच्या पायाला फक्त हात लावून बघा. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये. मला वाटतं ते स्पर्श आपल्याला अनुभवता आले पाहिजे. काहीतरी प्रॉमिस डे पण असतो म्हणे. आज स्वतःला प्रॉमिस करून टाका की आम्ही आमच्या मस्तीत, आम्ही आमच्या धुंदीत असे जगू की आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती असताना आम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. स्वतःला आज प्रॉमिस करून टाका, कितीही आयुष्यात संकट आली तरी आम्ही खचून जाणार नाही, संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहू. हे प्रॉमिस तुम्हाला केलं पाहिजे. चॉकलेट डे वगैरे होतं की नाही? कॅडबरी बिटबरी सगळ्या पर्स मध्ये, सगळ्या पॉकेट मध्ये कॅडबरी सापडतात. ते तुम्हाला लहानपणी माहिती आहे, लेमन गोळी यायची, ती अशी शर्ट मध्ये गुंडाळून दातानं फोडून त्याचे 2 तुकडे करायचे आणि मग मित्राच्या समोर ठेवायचे आणि त्याला म्हणायचं दोन्ही सारखेच आहेत, घे तुला कोणती घ्यायची. काय मजा होती ना त्या गोष्टीमध्ये. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखाद्या वळणावरती आठवता आल्या पाहिजेत. तारुण्य म्हणजे फक्त 60-70 किलोचं वजन, 2 पाय, 2 हात, अवयवांचं पॅकेज म्हणजे तारुण्य नाहीये. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा विरत स्पंदन, निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वर. हे तारुण्य असं आहे की हेच वय उंच भरारी घ्यायचं आणि हेच वय पाय घसरण्याचं. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची? मला वाटतं ते तुम्हाला ठरवावं लागेल. का बरं आपण मोठी स्वप्न बघायची नाहीत? मी आज या कॉलेजच्या गॅदरिंगच्या निमित्तानं तुम्हाला सांगेल, कॉलेजचे दिवस तर परत मिळत नाही, ते एन्जॉय करा. पण ते सगळं करत असताना मोठी स्वप्न बघा. आता सर बियाणी सर मला सांगत होते की आम्ही म्हणजे फार्मासिस्ट जे येतात ते फक्त टाय बी घालून मार्केटिंग करणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. तो एक आमचा छोटासा पार्ट आहे आमच्या एज्युकेशनचा. पण आमच्यातले कित्येक मुलं उद्या PhD करतील, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जातील. पोरांनो, वैद्यकीय शास्त्रामध्ये प्रचंड काम करणं गरजेचं आहे.
कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं, डोळ्यांनी न दिसणार एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं की नाही? आतापर्यंत मानव जातीचं जेवढं नुकसान युद्धांनी केलं असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त नुकसान हे रोगराई, वेगवेगळ्या आजारांनी मानव जातीचं नुकसान केलेलं आहे. अगदी देवीची लस ज्यानं शोधून काढली, किंवा त्याला लसीचा जनक म्हणता येईल, जेनर, त्यानं लस जेव्हा निर्माण केली त्यावेळेस जगाला कळालं की अरे, अशा प्रकारच्या लसीतनं आपण फार मोठी मानवहानी थांबवू शकतो. आणि याच्या अगोदर रोगराईचा इतिहास जर तुम्ही सगळा बघितला तर चीनमध्ये मिंग राजवट होती आणि चीनमध्ये पिवळ्या तापाची साथ आली. त्या पिवळ्या तापाच्या साथीमध्ये आजूबाजूच्या टोळ्यांनी चीनवरती आक्रमण केलं आणि अख्खी मिंग राजवट उद्ध्वस्त करून टाकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली आणि काय दुरावस्था झाली ती त्यांना ठाऊक आहे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. नेपोलियन युरोप पादांक्रात करायला गेला, त्यानं युरोप जिंकला, 3 लाख सैन्य घेऊन गेला होता युरोप जिंकायला. शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आलं, पण तिथे हिवतापाची साथ आली आणि त्या साथीमध्ये त्याचं सैन्य तिथं टिकाव धरू शकलं नाही आणि उरलेलं सैन्य घेऊन त्याला परत मायदेशी परतावं लागलं. आजवरती मानव जातीला आव्हानं देणारे अनेक रोग, अनेक आजार डोळ्यासमोर उभे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना सामोरं जाणं, त्या परिस्थितीला सामोरं जात असताना आपलं ज्ञान आपण वापरणं, नवनवीन पोरांनी संशोधनाच्या क्षेत्रात काही भन्नाट काम करता येईल का या संदर्भानं विचार करणं, किमान मोठी स्वप्न बघणं, मला वाटतं त्याची सुरुवात इथून व्हायला हवी. आमच्या डोक्यातच नाहीये की आम्ही संशोधनात जाऊ, नवीन काय काय शोधू. आमच्या डोक्यात एकच आहे, इथून बाहेर पडलं की नोकरी लागली पाहिजे, चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे. इथपर्यंतच आम्ही शिक्षणाला बघायला लागलो. का आपल्याला वाटत नाही की आपण संशोधनाच्या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे? का आपल्याला असं वाटत नाही की आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे? पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण हे निवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही. ते उदरनिर्वाहाचं साधन नक्कीच आहे, पण केवळ उदरनिर्वाहाचं साधन शिक्षण नाही, हे तुम्ही आज समजून घ्या. अरे, रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाहीत रे. आपण तर माणसं आहोत. महात्मा फुले सांगायचे, आपलं ज्ञान समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी इंजिनियर होईल, त्याला कळेल कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, कशी बिल्डिंग बांधायची, किती FSI, किती TDR. पण त्याला कळलं पाहिजे, पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, पालिकेच्या इंजिनियरला विचारावं, जरा एस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. तुमचं ज्ञान समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी कोणी डॉक्टर होतील, त्याला कळेल हॉस्पिटल कसं टाकायचं, किती रुपये खर्च करायचे, बँकेचा हप्ता कसा फेडायचा. पण त्याला असंही वाटलं पाहिजे की कधीतरी मी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावं, तिथल्या डॉक्टर सोबत बोलावं. औषध निर्माण शास्त्रामध्ये काम करत असताना आपल्याला कळेल आम्ही कोणत्या कंपनीत काम करावं, कसं मार्केटिंग करावं, कसं टार्गेट अचीव्ह करावं. पण आपल्याला हेही कळलं पाहिजे जगभरात या क्षेत्रामध्ये नवनवीन संशोधन काय सुरू आहेत आणि आम्ही नव्यानं यात काय केलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं ज्ञान समाजाभिमुख नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाची किंमत काय? आपलं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का? मला वाटतं याचा विचार पोरांनो आजपासून करा. आपल्या डोक्यात जे ना नोकरी नोकरी नोकरी, नोकऱ्या तर करा रे बाबांनो, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाकडे बघता येईल का? मला वाटतं हा विचार आपल्या मनात असला पाहिजे. का आपल्या पोरांना वाटत नाही आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी करा. काय परिस्थिती आज महाराष्ट्राची सगळ्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? साहेब, टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात UPचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं, चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील, त्यांचा अधिकार आहे. आपण कुठे आहोत? आपल्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. काय त्या नोकरीत राम आहे? बरं, नोकऱ्या करायच्या, जरा मोठा विचार करूयात, काहीतरी वेगळं करूयात. मोठी स्वप्न बघायची ताकद मला वाटतं याच वयामध्ये आपल्यामध्ये आली पाहिजे. मला तर अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. आज वय किती पोरांनो अमिताभचं? 80-82 वय. आकाशवाणीमध्ये तुम्ही पोरांनो आता जसं निवेदन करत होतात ना ताई, असं निवेदक पदाच्या नोकरीसाठी अमिताभ आकाशवाणीला इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून अमिताभची नोकरी नाकारली. आणि त्याच आवाजाच्या जोरावर
अमिताभ आज बॉलिवूडचा शहनशाह आहे. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हतं. फोन लावल्यावर कुणाचा आवाज ऐकायला यायचा. आता याच्यापेक्षा काय करिअर असते मला सांगा. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला अमिताभ टीव्हीवर आहे की नाही. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लावताय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगताय. खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्स मध्ये ठेवून कर्जही तेच काढायला लावताय. बरं एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फेडताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा पिऊन कुठं नाही अमिताभ. का आम्ही उद्योग व्यवसाय बरं बघा 93-95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं. तुमच्या माझ्या व्यापाराला, तुमच्या माझ्या व्यवसायाला राज्याच्या, देशाच्या, जगाच्या भिंती उरलेल्या नाहीत. चायनाला कळालं भारतात आणून काय विकायचं. जपानला कळतंय भारत मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेला कळतंय की भारत एक मोठी बाजारपेठ आहे. मग आमच्याच पोरांना का कळत नाही की भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि तिचा आपण वापर केला पाहिजे. आपलं खणखणीत नाणं आपल्याला बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अपेक्षित असणारे स्किल आपण या वयामध्ये आत्मसात केले पाहिजेत. का आपल्याला कळत नाही आपण उद्योग व्यवसाय व्यापाराचा विचार करा. 84-85 पर्यंत दुबईमध्ये काय होतं मला सांगा. तेलाचे पैसे होते फक्त, पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई, आता बिझनेस एक्सपो झाला दुबई. या लोकांना कळालं की जगातल्या लोकांना काय लागतंय ते त्यांनी तिथं निर्माण केलं कृत्रिमरित्या. आपल्याकडे तर भरभरून निसर्ग. का आम्हाला पर्यटनाच्या क्षेत्रात काही करता आलं नाही. का आम्हाला वैद्यकीय पर्यटन असा एखादा कन्सेप्ट घेऊन पुढे येता आलं नाही. का जगभरातल्या लोकांना आम्ही आमच्याकडे आकर्षित करू शकलो नाही. आमच्याकडे होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, सगळ्यांना एकत्र येऊन का नवीन काही कन्सेप्ट जगाला भुरळ पाडतील असे निर्माण करता येऊ नयेत. परवा मी जेजुरीला गेलो होतो पोरांना. जेजुरीला गेलता का कधी. आता नाही गेला तर लग्न झाल्यावर जावंच लागतंय. बरं ते 5 पायऱ्या उचलून न्यावं लागतंय. बरं मी दुबईला गेलो होतो. 4-5 MBA चे पोरं पुरी तिथं आलेले, MBA झालेले, आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी विचारलं काय करता रे फोटो काढून. ते म्हणले दादा किती दिवस बॅनर लावायचे. चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग. म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक म्हणलं आम्ही जेजुरीत घेऊन येणार, खालून वर गडावर पाय पाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा. म्हटलं मला हेवा वाटतो या पोरांचा की ज्यांना असं काही वेगळं करावं असं वाटतं. तुम्ही बघा परदेशातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्या कुछ तो तुफानी करते. तुफान केलो, कोट्यावधी अब्जावधी रुपयांची उलाढाल केली. आम्हाला आमची सोलकडी, आम्हाला आमचं लिंबू सरबत जगभरात का नेऊन पोहोचवता आलं नाही. आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत पण आम्ही मार्केटिंगला कमी पडतो. रोज मार्केटिंगचे ट्रेंड बदलतात. जगात आपल्याला काय नेऊन पोहोचवायचं ते आपल्याला आता ठरवावं लागेल. मी लहान होतो आणि टीव्हीला पिक्चर असायचा रविवारी, मराठी पिक्चर धूमधडाका, थरथराट, माहितीये ना. आणि टीव्हीला एक जाहिरात लागायची लाईफ बॉयची. जाहिरात होती लाईफ बॉय हे जहा. हा हे आमच्या पिढीला माहित आहे, तुम्हाला आठवत नाही. तंदुरुस्ती हे वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिरातीमध्ये दाखवलेली होती. भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे. मला प्रश्न पडायचा की लाईफ बॉयने असली फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असती. पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती, बाजारात जाऊन लोक साबण द्या नव्हती म्हणत, दुकानात जाऊन म्हणायची लाईफ बॉय द्या. इतका ट्रेंड होता लाईफ बॉयचा. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये बदलता आलं नाही. त्यावेळेला लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर आलेला. करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय करिश्मा असताना. लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं. मग लाईफ बॉयला कळालं आता हे फुटबॉल दाखवून जमणार नाही, आपण बदलावं लागेल. आणि मग त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. आणि जाहिरात काय होती, ते कॉलेजचा मुलगा आणि मुलगी पिक्चर गाडीवर चालले, ती पोरगी रागात उतरते आणि निघून जाते.
ते विचारतं काय झालं, ती म्हणते पसीने के बदबू से परेशान. ती घरी जाते, पोरग ते लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येत आहे आणि मग परत एकदा लाईफ बॉय गोल्ड मार्केटमध्ये आला. काळ आणि वेळेनुसार तुम्ही बदललं पाहिजे. आणि मला त्या मोतीचा तर एवढा हेवा वाटतो, वर्षभर पुढे असतंय कुणाच ठाऊक. दिवाळीलाच येते. त्याने ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला दार वाजवायचं. आपण आपल्या स्ट्रेंथ, आपल्या विकनेस आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आणि कॉलेजचेच दिवस आहे ना, इथे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ ओळखता येतात, आपले विकनेस ओळखता येतात. धम्माल करा, गॅदरिंग बिदरिंगचा माहोल तर आहे ना, मस्त एन्जॉय करायचा. हेच दिवस आहेत. आपल्याला कोण नंतर नाचू देतो. आता मला कितीही वाटलं इथं नाचावं गावं, येत नाही ती गोष्ट सोडा. पण कितीही ठरवलं तर आता शक्य आहे का. आता वेळ निघून गेली, कॉलेजचे दिवस गेले, परत ते कधीच मिळत नाही. गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. मजा घ्या आता या दिवसांची. मी गंमत सांगतो, आता गॅदरिंगचे दिवस आठवले मला कॉलेजचे. मी पुण्यात गेलो शिकायला. मी MBA ला ऍडमिशन घेतलं आणि मला टाईची नॉट बांधता यायची नाही, आजही येत नाही. मी शूज घालून कॉलेजला जायचं म्हटलं तर मला आवडायचं नाही. मी चप्पल घालून कॉलेजला जायचं. मी कितीतरी वेळा फाईन भरलेला आहे की शूज घालून तू कॉलेजला आला नाही म्हणून. आणि गॅदरिंग होतं. गॅदरिंगला मला सरांनी विचारलं, गणेश तू गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट होणार का. मी म्हटलं हो होणार. म्हटलं तू काय करणार. आता हे दोघं जण जसं सूत्रसंचालन करत होते, म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो कार्यक्रमाचं. सरांनी मला विचारलं तू MBA कशात करणार आहेस. मी म्हटलं मी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करणार आहे. सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये, त्यांना ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी. 10-20 पोरांना गोळा करावं, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं, त्यांना कुठं ऑपॉर्च्युनिटी द्यायची ते ठरवावं आणि नेतृत्व करावं, ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचं. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार. मी मगाशीच सांगितलं, नाचता येत नाही, गाता येत नाही. बोलण्याच्या जवळचा प्रांत जरा नाटकाचा प्रांत आहे. मग मी नाटक करायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता, म्हणला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं काय. म्हटलं आपण पुण्यात आहोत, इथं म्हटलं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं आहे. बाणातला न कन्नाळातला न, तू लिहायच्या काय फंदात पडू नको. म्हटलं मग काय करायचं. म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यात कॅरेक्टर ढकलून द्यायचे. म्हटलं यानं काय होतं. म्हटलं कोण आपल्या अंगावर येत नाही. कुणी जर विचारलं ना हा डायलॉग असा कसा, तर म्हणतो जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं सोपं काम आहे. मग आम्ही महाभारतातला प्रसंग निवडला, द्रौपदीचं वस्त्रहरण. आता या मेन रोल, मेन कॅरेक्टर मध्ये द्रौपदी आहे. आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती. मी जरा बोलणारा, वर्गातल्या 5-6 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग. मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का. 10-20 मुली हात वर करायच्या, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं. त्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरग पुढे यायचं, म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे. हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी, ते म्हणताय ताई तुला द्रौपदीचा रोल करा. द्रौपदी म्हटल्यावर सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं. कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची ते वेळेवर येते की नाही. आता द्रौपदीची मुख्य भूमिका करायला कोण तर पाहिजे. आमच्या वर्गात एक गोरगोमट पोरग होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. आम्ही सगळेजण त्याच्याकडे गेलो. म्हटलं नाटकात काम करणार का. म्हटलं रोल द्रौपदी. म्हटलं डोक्याचं काय करायचं. म्हटलं विग आणून लावू. म्हटलं तुम्ही विग आणून लावा, असला रोल करतो म्हणला द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतो. मी द्रौपदी व्हायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हटलं काय. म्हणला ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही.
त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातलं काळजी करू नको. आता मी सगळे कॅरेक्टर शोधत होतो, मला भीम सापडत नव्हता. भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटीलला, शेजारी इंदिरा कॉलेज, 2 कॉलेजच्या मध्ये जिम होती आणि त्या जिमच्या बाहेर एक पोरग रोज कॉलेजच्या बाहेर त्या बुलेटवर चक्र मारायचं. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असले 2-4 असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्याला एक दिवशी मी थांबवलं, म्हटलं बाहेर चक्र मारून काय करतो? म्हटलं आम्हाला कोण कॉलेजला येऊ देत. म्हटलं तू येणार का? म्हटलं काय करायचं? म्हटलं नाटकात काम करायचं. म्हटलं रोल काय करायचा आहे? म्हटलं पिळदार शरीर यष्टी आहे, भीम व्हायचंय. म्हटलं तो म्हटला मी भीम व्हायला तयार आहे, पण द्रौपदी कोण आहे सांग. म्हटलं मी त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या. एवढं खुश झालं, ते पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करत. आता मी सगळे कॅरेक्टर शोधले होते. मला 5 पांडवांपैकी एक कमी पडत होता. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणारं पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरं काहीच केलं नाही. प्रत्येक वर्गात असलं एक तर असतंय, कधी पिक्चरला नाही. ते पिक्चरला आम्ही त्याला घेऊन गेलो ना, त्यानं 2 वर्षात शिट्टी वाजवली नाही. ते पिक्चरला येताना 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायची आणि खूप मोह झाला की खाली बघून असं शिट्टी मारायची. त्याला म्हटलं मान वर करून मार. ते घाबरायचे. त्याला म्हटलं अरे कोण बघत नाही, पडद्यावर कुणाला कळतंय कोण शिट्टी मारते. प्रेझेंटेशनला सुद्धा त्यानं कधी मान वर केली नाही, खाली मान घालून बोलणार. पण आम्हाला गरज होती. म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं दादा मला मान वर करून बोलता येत नाही. म्हटलं बोलायचंच नाही. आपल्या सरांनी आपल्याला काय सांगितलंय? S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट्स. तुझी मान खाली आहे ना, तुला शोभल असं काम देतो. म्हटलं काय? म्हटलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची. म्हटलं शोभल असं काम. सगळे कॅरेक्टर ठरलेले, सगळ्यांना सगळं माहित होतं. फक्त भीमाला माहित नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतो. द्रौपदीच्या वस्त्रहरणासाठी दुर्योधन आणि दुःशासन पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो पुढे हो, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन प्रचंड घाबरलेला. दुर्योधन म्हणला ते इतिहासात काय झालं ते झालं. म्हणला तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही. आता भीम या दोघांच्या मागच गदा घेऊन. भीमाला म्हटलं लका गप, कृष्ण येईपर्यंत दमदर. भीम माईक जवळ गेला, जोरात गदा फिरवली, म्हटला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतं. बरं कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तरी ये. कृष्ण म्हटला इतिहासात काय झालं ते झालं. भीमाची गदा खरी असल्या कारणाने आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या समोरासमोर लढाई होऊ शकत नाही. आता करायचं का? मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. हल्ली कुणी कुणाची मदत घेत? आम्ही भीमाची घेतली म्हणून काय झालं, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये त्याला म्हटलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, द्रौपदीचा विग एकीकडं, द्रौपदी एकीकडं. सगळं टक्कल दिसायला, सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं, आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा. ते माईक जवळ गेलं आणि द्रौपदीला म्हणतंय द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती? तिथून पुढं कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जणांना ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच काम करायचं. आपल्या प्रत्येकात काहीतरी स्ट्रेंथ आहे, फक्त अशा माना वर करून बघायची हिंमत दाखवा पोरांना.
कॉलेजचे दिवस नाहीत, परत 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 तारुण्य नाही. जे क्षण वाट्याला येतील ना ते हिमतीनं जगायचे, आनंदानं जगायचे. संकट वगैरे सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. कुणाच्या वाट्याला संकट नाही रे मला सांगा? प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहे, दुःख आहे. पण ते संकट, ते दुःख थोडंसं बाजूला सारायचं, आनंदाचे 4 क्षण शोधायचे आणि धम्माल करायची. शिवाजी राजांच्या आयुष्यात किती संकट आली हो. मिर्झा राजेसोबत तह झाला, त्या तहामध्ये 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावला, एक एक किल्ला मिळवला आणि मिर्झा राजेसोबत झालेल्या तहात 23 किल्ले द्यावे लागले. केवढं मोठं अपयश होतं मला सांगा. पण शिवाजी राजे थकत नाहीत, शिवाजी महाराज हारत नाहीत. आग्र्याला भेटायला जातात औरंगजेबाला. बरं, जाताना एकटे जात नाहीत, एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन जातात. एखादा बाप म्हटला असता संकटात जायचं, एकटा जातो. पण नाही, संभाजी राजांना ते सोबत घेऊन जातात. मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासात शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात 2 आपले फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले संभाजीराजे. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय, तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा पण माहित होता, आता हात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, ते महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवली कुतुबशहानं, विचारलं क्यों पाटील, और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. हे ही धमक आणि ही खुमखुमी पोरांना आपल्या मनगटात असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून आता याच वयात मोठी स्वप्न बघा. उद्या कलेक्टर बिलेक्टर झाला, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल रे पोरांना. तुमचं दार उघडायला पण शिपाई असेल. काय तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद असेल मला सांगा. उद्या संशोधनात गेलात, काहीतरी वेगळं काम करू शकलात, नोबेल बिबेल मिळाला, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती आनंद असेल मला सांगा. आणि का आपण ही स्वप्न बघायची नाही? किती मोठं व्हायचं माहितीये पोरांनो? तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे, इतकं मोठं व्हायचं. तुमच्या आई वडिलांचं नाव तुम्ही पुसलं पाहिजे. ते कोणत्या अर्थानं माहित आहे? आता तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. काही दिवसानंतर तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांना ओळखलं पाहिजे, इतकं मोठं व्हायचं. आणि लक्षात घ्या, एवढं प्रेम जगात कोणच करत नाही तुमच्यावर. कॉलेजवरून घरी गेल्यानंतर पहिला प्रश्न आई काय विचारते? टिफिन खाल्ला का? डबा संपवला का? कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारे या जगात जर कोण असेल, तुमची आई आणि तुमचा बाप आहे. पोरांनो, बापाची चप्पल तुम्हाला यायला लागली ना, मग बाप तुम्हाला रागवत नाही. त्याला कळतं आता पोरग खांद्याला आलंय, माझी चप्पल त्याला यायला लागली. रागवायचं धाडस तो करत नाही. पण बापाच्या तुमच्याकडनं काही छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. बापाची अपेक्षा नाहीये की पोरांना हजारो रुपये रोज आणून माझ्या हातात द्यावेत, पण बापाची अपेक्षा आहे पोरांना असं कर्तृत्व करावं की पोराकडे बघताना सुद्धा आमची मान अशी उंच झाली पाहिजे. इतकं चांगलं कर्तृत्व करून तुमच्या बापाचं तर तुमच्यावर एवढं प्रेम आहे, पोरावर नाही त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रेम बापाचं पोरीवर असतं. आणि पोरीचं सुद्धा काकणभर जास्त प्रेम बापावर असतं. आई जर तुम्हाला रागवली तर तुम्हाला फार काही टेन्शन येत नाही, आई रोजच रागवत असते. पण वडील जर थोडं मोठ्यानं बोलले म्हणले ना दीदी, दीदीला दिवसभर करमत नाही. दीदी दिवसभर आईच्या मागे पळते. आज बाबा मला रागवले, आज ओरडले, आज मोठ्यानं बोलले, आज डोळे मोठे केले. किती किती वाईट वाटतं. पोरींनो, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ना,
त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात, एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न. बाप तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या लग्नासाठी एक रुपया बाजूला काढून ठेवतो. त्याची ऐपत नसताना सुद्धा तुमच्या अनेक गरजा, तुमची हौस मौस पूर्ण करायचा प्रयत्न करतो. स्वतः तुटलेली चप्पल घालेल पण कॉलेजला जायला लागल्यानंतर तुम्हाला चांगले शूज आणून देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालेल पण तुम्हाला चांगले कपडे आणून देईल. स्वतः बाप सायकलवर कामाला जाईल पण तुम्हाला कॉलेजला जायला गाडी देईल, बसचा पास करून घेईल, हॉस्टेलचे पैसे भरेल. कोण करतं एवढं प्रेम मला सांगावं? तुमच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून मांडवात मिरवत असतो. दिवसभर त्याची मान अशी उंच असते. पण एकदा कन्यादान झालं ना, मुलीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली, जावाई बापू सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटा सोडतो तो बाप असतो. त्या बापाची मान कधी खाली येणार नाही त्याची काळजी म्हणून आपण घेतली. आणि पोरांनो, कॉलेज लाईफ एन्जॉय करा, हसत हसत जगा, पण त्यातली सात्विकता बिघडू देऊ नका. तुम्ही बसमध्ये असाल आणि वर्गातल्या दोन पोरी जर बसमध्ये आल्या ना, त्यांना तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटलं पाहिजे. संध्याकाळी रस्त्यानं जाताना तुमचं टोळकं उभं आहे आणि एखादी मुलगी कॉलेजची जायला निघाली, तिच्या लक्षात आलं ना माझ्या कॉलेजची मुलं आहेत, तिला तुमच्याकडे बघितल्याबरोबर सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे इथे मी सुरक्षित आहे, इथं माझ्या कॉलेजची मुलं आहेत. तुमच्याकडे बघितल्यानंतर जर तुमच्या कॉलेजच्या मुलींना, तुमच्या मैत्रिणींना सुरक्षित वाटत नसेल तर जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार आपल्याला नाही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार. कॉलेजचे दिवस परत येत नाही तर मस्त एन्जॉय करा. मला खूप वेळ तुमच्याशी बोलायचं होतं पण मला पुढे जायचं आहे म्हणून जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण इतकं सांगतो की हे दिवस परत नाही. एका बेंचवर किती जण बसतात रे? किती? 2 का 3? आम्ही पण 3 जण एका बेंचवर बसायचो. असं कर्कटकनं रेश बिश मारून जागा वाटून घेता का नाही? शाळेत केलंय की नाही? तुझा हात तिकडे का आला, तुझं दप्तर तिकडे काय केलं? आमच्या सरांनी मॅडमनी मला उठवलं शेवटच्या दिवशी आणि सांगितलं, राजा बेंच इथंच राहणार आहे, तुला शाळा सोडून जायची. बेंच इथेच राहतो, सगळं इथंच राहतं. या माईक वरती हे मी घरी घेऊन जाऊ शकतो. आता मी बोलतोय, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल, परवा तिसरं कुणीतरी बोलेल. ज्या खुर्च्यांवरती तुम्ही बसलायत 5-10 मिनिटं अजून तुम्ही त्याच्यावर, उद्या दुसरं कुणीतरी बसेल. आपण कुणीच मालक नाही होत. आपण सगळे ट्रस्टी आहोत, विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायचं आणि निघून जायचं. इतकं सुंदर आयुष्य आहे. म्हणून त्या आयुष्याचा आनंद घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. या पोरापोरींचं जगणं जर सर तुम्हाला शोधायचं असेल ना, हे तुम्हाला ट्युटोरियलच्या पानांमध्ये याच्यात तिकडे इकडे तिकडे नाही सापडत. या पोरांचं जगणं जर शोधायचं असेल ना, रोजच्या ज्या वया आहेत ना त्यातली मागची पानं चाळायची, शेवटची 2-4 पानं असतात. पोरींनी मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय. पोरांनी तर किती नावं खुडून परत लिहिलेली असतात. हे जगणं तुम्हाला तिथेच सापडणार आहे. मला वाटतं हे जगणं आपल्याला शोधता आलं पाहिजे. तुम्हाला गंमत आठवली म्हणून सांगतो. असाच फेब्रुवारीचा महिना होता. फेब्रुवारीमध्ये अनेक जणांमध्ये कुठून धाडस येतं मला कळत नाही. आमच्या वर्गातल्या एका मुलानं, आता तर व्हॉट्सअप इतकं सोपं झालंय ना, मेसेज टाकताय, नकार आला का लगेच डिलीट फ्रॉम एव्हरीवन. त्यावेळेस चिठ्ठ्या बिठ्ठ्या लिहाव्या लागायच्या, ते पोहोचवायला कुणाला तरी शोधावं लागायचं. एका मैत्रिणीला चिठ्ठी लिहिली, पत्र लिहिलं, पुस्तकात ती चिठ्ठी ठेवली आणि तिला दिली. तिनं घरी गेल्यावर वाचली. त्यानं लिहिलं होतं, तू मला खूप आवडतेस, तुला जर मी आवडत असेल तर उद्या येताना गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ये. पोरगी येतानाच लाल रंगाचा ड्रेस घालून आहे. हे परत कॉलेजलाच गेलं नाही लाल रंगाचा ड्रेस बघून. 10-20 वर्षानंतर कधीतरी दप्तर ते बॅग वगैरे आवरत असताना त्याला ते पुस्तक सापडलं आणि पुस्तकातली चिठ्ठी त्यानं 10-12 वर्षानंतर वाचली. चिठ्ठीत लिहिलेलं होतं, तुला जितकी मी आवडते त्याच्यापेक्षा जास्त तू मला आवडतो, पण गुलाबी रंगाचा ड्रेस नसल्यानं मी आज लाल रंगाचा. म्हणून माझं सांगणं आहे, कधीतरी पुस्तकं उचकत चला. आपण जर पुस्तकच उचलली नाही तर असे अनर्थ आपल्या वाट्याला येतात. असे अनर्थ आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल
तर थोडंसं अभ्यासाकडे पण लक्ष द्या. कॉलेजचे दिवस परत मिळत नाही, ते छान एन्जॉय करा. ज्यांची परिस्थिती थोडीशी हालाकीची, थोडीशी गरिबीची असेल, अजिबात रडायचं नाही पोरांना. गरिबीत जन्माला यायचं का श्रीमंतीत आपल्या हातात आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो ही आपली चूक नाही, पण आपण गरिबीत मेलो ना तर ती मात्र आपली चूक आहे. आपण मरायचं गरिबीत नाही, आपण बक्कळ पैसे कमवायचे, जेवढे कमवता येतील तेवढे कमवायचे. पण एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. म्हणून चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायला शिकायचं. मी कॉलेजला शाळेत असताना अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकटं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, काय का नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायचे आणि मोठा भाग मला द्यायचे. चॉकलेट छोटं होतं पण आबळ्या एवढा संस्कार करून द्यायचे. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. दिवाळीला जर लवंगी फटाकड्याचा पुडा आणला ना, अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही. एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. मला वाटतं या गमती, हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, झाडातनं एक म्हातारी यायची, ती पांढरी म्हातारी, ती आम्ही पकडायचो आणि ती जपून ठेवायची. लहानपणी पकडलेली म्हातारी अजून तरुण आहे, पण व्यसनाच्या नादी लागून ऐन तारुण्यात आम्ही कधी म्हातारे झालो आमचं आम्हालाच कळलं नाही. म्हणून व्यसन हे तारुण्याचं लक्षण नाही. तारुण्यात चांगला विचार करा, मोठी स्वप्न बघा, आपलं ज्ञान समाजासाठी वापरता येईल का याचा विचार करा आणि हसत हसत राहा. जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा काय मिळवलं आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. आम्ही जे जगलो आमचं आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्या आपल्या कॉलेजचं, आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतके धुंदीत, इतक्या मस्तीत तुम्ही जीवन जगा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि हसत राहा. हसताना आपण छान दिसतो. पूर्वी किमान ते फोटोग्राफर तरी म्हणायचा, प्लीज स्माईल, मग लोक हसायची तरी. आता फोटोग्राफर पण ते स्माईल वगैरे म्हणत, ते म्हणते पोटात घ्या. त्यामुळे स्माईल ठेवायचे. मी आल्यापासून मी 2-3 जण बघतोय हसलेच नाहीत. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो हसतोय का? बरं, माणसालाच हसता येतं, जनावरांना हसता येतंय का? तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? तुम्ही साहेब गाढवाला कधी हसताना बघितलंय? सर, ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिचेस फॉर एनी मोमेंट. So please, dear friends, keep smiling. Thanks a lot.